दे धमालच्या आधी मी बऱ्याच सिरियल केल्या. बऱ्याच केल्या होत्या. हां, म्हणजे जवळ-जवळ 40-42 सिरियल केल्या असेल. दे धमालच्या आधी हो. त्यावेळेला पैसे आपल्याला किती मिळतायत, काय मिळतात हे काही माहिती नसायचं. मला कुठे खर्च करायचे आहेत हे पण माहिती नव्हतं. मला फक्त काय हवंय हे फक्त मला माहिती होतं. कामासाठी कुठे जायलाच लागायचं नाही. म्हणजे सिरियल्स केल्या मी, फिल्म्स केल्या, ॲड फिल्म्स केल्या, प्रिंट शूट केलं होतं आणि ह्याची कुठेही पब्लिसिटी मी स्वतः न करता ही कामं येत होती. आता मी स्वतः सगळ्या ठिकाणी जातोय, कुठे कुठे भेटतोय. पूर्वी कास्टिंग डायरेक्टर्सच नव्हते. दे धमाल ही मालिका आपण सगळ्यांनी एन्जॉय केली आणि आहा काय मजा आणायची ती सगळी छोटी मुलं. त्यातलाच झंप्या म्हणजेच अभिनेता भूषण धुपकर आज आपल्या भेटीला आलाय. खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये. थँक्यू. कसं आहेस भूषण? मस्त. मी आत्ता म्हणाले की त्या मुलांनी खूप मजा आणली मालिकेमध्ये आणि तुम्ही सगळे छोटे छोटे किती मस्त आणि वेगळे दिसत होतात, राईट? सो आधी सगळ्यात मला सांग, कसं आहेस भूषण? व्हॉट्सअप काय चाललंय? मस्त. मी मजेत आहे. शूटिंग चालू आहे, काही ॲड फिल्म्सची बोलणी सुरू आहेत आणि मस्त चाललंय. अगदी. आणि ना झंप्या म्हणजे प्रत्येक ग्रुपमध्ये असं एक कॅरेक्टर असतं मस्तीखोर आपल्या दुनियेत असणारं. आज जरा मी तुझं सोशल मीडिया बघते, तू मस्त मस्त छान छान रील्स करतोस, कॉमेडी रील्स असतात, बाबू भैया काय काय असतं. जर आज मला 2 वाक्य म्हणून दाखवलीस तर आवडेल. नायकमध्ये मी जँगोचं कॅरेक्टर प्ले केलं होतं. त्याच्यामध्ये एक डायलॉग होता, गिरा तो भी टांग ऊपर, अरे ऐसा क्या समजते हो तुम अपने आप को, हां, असं एक त्याचं एक डायलॉग होता. झंपेचे डायलॉग्स मला जास्त एवढे आठवत नाही आहेत, पण त्याचं वर्गात झोपणं मला फार आवडायचं. बसल्याचं की कोण झोपतं यार, भीतीच नाही आहे शिक्षकांची. नेहमी ना प्रेक्षकांना प्रश्न पडतो की अरे हे बालकलाकार काय करतात, आत्ता काय करतात. सो भूषण सध्या काय काय करतोय? माझं फिरणं चालू असतं आणि खाणं पिणं फिरणं चालू असतं. ॲड फिल्म्समध्ये मी जास्त कामं करतोय सध्या. ओके. सो हे सगळं चाललंय. काही वर्ष मागे जाऊन मला सांग, खरं तर दे धमाल ही मालिका तू म्हणा, स्पृहा, प्रिया बापट, तुम्ही सगळ्यांनी खूप मजा केली, राईट? खूप लहान होतात. मी तुझं एक कॅप्शन वाचलं की ॲक्टिंग वॉज रिअली फन त्यावेळेला, बिकॉज काहीच कळत नसेल. तुम्ही किती वर्षाचा होतास तेव्हा? तू 8-10 वर्ष. इतका लहान. सुरुवात कशी झाली होती नेमकी तुझी या क्षेत्रातली आणि त्या मालिकेची? मी बालमन शाळेमध्ये होतो. बालमन शाळेमध्ये असताना विद्याताईंनी मला बघितलं आणि त्यावेळी त्यांनी मला पहिली सिरियल दिली होती, ती सई परांजपेंची बालदूत नावाची. त्या सिरियलमधून माझी सुरुवात झाली. म्हणजे ह्याच्यासाठी माझ्या आईवडिलांनी कुठेही काहीही असं फॉर्म वगैरे भरले किंवा कोणाला जाऊन भेटायचं वगैरे असं काहीही नाही केलं. माझ्या अख्ख्या फॅमिलीमध्ये ह्या फील्डमध्ये कोणीही नाही आहे. त्यामुळे माझीच सुरुवात झाली आणि ह्या क्षेत्रामध्ये पदार्पण झालं बालदूत सिरियलमधून. आणि मग एक मागोमागे एक सिरियल येत गेल्या, त्याची पब्लिसिटी होत गेली, वेगवेगळ्या न्यूजपेपरमध्ये छापण्यात आलं, म्हणजे माझ्या मुलाखती आल्या आणि मग एकामागोमागे एक सिरियल मिळत गेल्या. सुट्टी, मग रेशीम गाठी, गुब्बारे, मिसिंग, अशा यस बॉस, हिंदी मराठीमध्ये बऱ्याच अशा सिरियल्स केल्या मी. तुला पण ते ऑडिशन आठवतं? दे धमालचं ऑडिशन होतं का काय होतं? नाही, डायरेक्ट घेतलं होतं त्या मालिकेसाठी. दे धमालच्या आधी मी बऱ्याच सिरियल केल्या. बऱ्याच केल्या होत्या. हां, म्हणजे जवळजवळ 40-42 सिरियल केल्या असेल. दे धमालच्या आधी? काय सांगतोस? कोणत्या कोणत्या होत्या? रेशीम गाठी, गुब्बारे, मिसिंग, सुट्टी, मिसळ. हिंदीमध्ये सुद्धा मी केली होती यस बॉस. त्यानंतर बालदूत माझी पहिली सिरियल होती. तेव्हा तू किती वर्षांचा होतास? 7-8 वर्षांचा. म्हणजे छोटे छोटे रोल्स होते. छोटे 8-10 एपिसोड. मिसिंग म्हणून एक होती, जॅकी श्रॉफचं प्रोडक्शन होतं, त्याची सिरियल होती मिसिंग म्हणून. म्हणजे अख्ख्या भारतामध्ये काही हरवलेल्या मुलांची ती सिरियल होती, जी हरवली आणि त्यांच्या आईवडिलांना ती मुलं कशी मिळाली त्याच्यावरती बेसवरती अशी ती सिरियल होती. त्या सिरियलचे 8-10 एपिसोड केले आणि बऱ्याच अशा सिरियल्स केल्या. मग तेव्हा तुला असं भीती वगैरे होती का ॲक्टिंगची? कारण ना मला आठवत नाही 7 वर्षाची असताना मी काय करत होते, तू ॲक्टिंग करत होतास तेव्हा. सो तेव्हा म्हणजे कॅमेरा, म्हणजे त्याची सवय व्हायला लागते, ते सोपं नसतं आणि त्यात बऱ्याच टेक्निकल गोष्टी इन्व्हॉल्व्ह असतात, राईट? ते सराईतपणे झालं का त्याला पण सुरुवातीला थोडा वेळ लागला, शिकावं लागलं? बालदूतच्या वेळी थोडा वेळ लागला होता. बालदूत आणि काही सिरियल्स सुरू होईस्तोवर. आणि कसं असतं ना की एक ती माणसं, तो एरिया, ते ॲटमॉस्फिअर, तो स्टुडिओ, ती माणसं सगळं एक जुळून घ्यायला थोडी भीती असते.
सुरुवातीचं काही एपिसोड असे गेले की ती भीती निघून जाते. मग ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी एकदा त्या सायकलमध्ये बसल्या की ऑटोमॅटिकली ती सायकल सुरू होते बरोबर. ओके. आणि तसं ते झालंय. तर तुमच्या सगळ्यांची घट्ट मैत्री होती दे धमालच्या सेटवर? हां, दे धमालमध्येच आम्ही म्हणजे काही मला सिनियर होते, काही मला ज्युनियर होते. दे धमालच्या कोण कोण होतं? सिनियर दुष्यंत, निनाद, प्रिया हे मला सिनियर होते शाळेमध्ये. आणि ज्युनियर मला स्पृहा मला ज्युनियर होती. आम्ही माझ्या बरोबरचाच होता. अनुराग तर खूपच लहान होतं. आणि मग तेव्हाच ती घट्ट मैत्री जमून आली हो होती हो हो. त्या सेट. आज पण ना अनेकांना प्रश्न पण असतो की यार ही जे चाइल्ड आर्टिस्ट आहेत हे अभ्यास कधी करतात किंवा यांना अभ्यास करायला वेळ मिळतो का? आत्ता सुद्धा मालिकांमध्ये आपण ज्या छोट्या मुलांना बघतो तेव्हा प्रश्न पडतो यार हे शाळेत कधी जात असतील, कारण ते रोजच स्क्रीनवर दिसतात. मला तेव्हा सांग, त्यावेळीचं जेव्हापासून तू अभिनयाला सुरुवात केली, अभ्यास आणि अभिनय या हे दोन गोष्टी बरोबर होत्या, सेम पार्टात होत्या? नाही, अभ्यासामध्ये थोडा मी पाठी होतो, अच्छा. पण ते आई बाबा कव्हर करायचे. आई बाबा सुट्टीच्या दिवशी त्यांना वेळ मिळेल तेव्हा अभ्यास घेत राहायचे. रात्री शूट झालं तर सकाळी लवकर उठून अभ्यास घ्यायचे. त्या दिवशी शाळेमध्ये काय शिकवलं ते माझ्या मित्रांच्या घरी जाऊन त्या वह्या पुस्तकं सगळं घेऊन घरी येऊन मला तो सगळं कव्हर करायचं. म्हणजे थोडक्यात आई बाबा म्हणजे आई बाबांचं ऑफिस सांभाळून माझ्या शूटिंगला ने आण करून माझ्या मित्रांच्याकडे जाऊन त्यांचा अभ्यास वगैरे सगळं घेऊन हे आईबाबांनी केलं. आज मी एवढं सांगतो की आज मी जो काही आहे म्हणजे फिल्म इंडस्ट्रीमध्ये म्हणा किंवा पर्सनल लाईफमध्ये आईबाबांमुळे आहे. झंप्यासारखा होतास म्हणजे तू लहान असताना. हा, आपण म्हणू शकतो. पण काय सिमिलॅरिटी तेव्हा तुला काय जाणवायचं का? कारण काहीच कळत नाही यार त्या वयामध्ये. सो झंप्या प्ले करताना भूषणमधले काही गुण त्याच्यात तुला दिसायचे? थोडा मी खोडकर होतो आणि झंप्याला तू खोडकर हा शब्द देतोयस, त्याच्यापेक्षा उपर होता तो. हा, पण मी माझ्यातले गुण त्याच्यामध्ये खोडकर म्हणून टाकले होते. आणि कसं आहे बघ, कुठे ना कुठेतरी ना तुम्हाला एक कॅरेक्टर जे मिळतं ना ते तुम्ही काहीतरी असतं म्हणून त्यात थोडं मिळतं असं मला वाटतं. आणि खोडकर मस्तीखोर असं मी थोडा होतो त्यावेळेला, अजूनही आहे. आणि माझ्या होते ना झंप्यामधून म्हणजे झंप्या म्हणून मला काय काय द्यायला आवडेल हे बघण्यापेक्षा ना निलेश मयेकर आणि विद्याताईंनी ते बरोबर निवडलं. अजून ह्या कॅरेक्टरमध्ये आपल्याला काय काय टाकता येऊ शकतं ते त्यांनी माझ्याकडे बघून मला ते बरोबर दिलं असावं असं मला वाटतं. पण तेव्हा सीन कसे व्हायचे? वन टेक व्हायचे का काय? नाही, अजिबात नाही. त्यावेळेला भरपूर मस्ती खेळणं वगैरे अशा गोष्टी व्हायच्या. कामाकडे स्क्रिप्टकडे बघणं थोडं कमी व्हायचं. पण म्हणून मग परत हा टेक 2-2, 3-3, 8-8, 10-10 भरपूर वेळेला रिटेक व्हायचे. कधी माझं चुकायचं, कधी माझ्या बरोबरचे जे कोणी असायचे त्यांचं चुकायचं, ह्या गोष्टी चालायच्या. आता जेव्हा ते सिरियल बघतात ना, मग त्याचे ग्लिम्सेस वगैरे येतात ना तुमच्याबद्दल किंवा प्रियाबद्दल वगैरे गुगल केल्यावर, तर असं होतं की बघायलाच आम्हाला इतकं मजेशीर वाटतं. या मुलांनी किंवा डिरेक्टर सरांनी कसं त्यांच्याकडनं करून घेतलं असेल हा प्रश्न पडतो ते बघितल्यानं. तुमची भांडणं वगैरे व्हायची का नाही? कारण सगळेच लहान होतात. नाही, मला नाही वाद मारामारी वगैरे काही नाही सेटवर? नाही, मला एवढं आठवत नाहीये. हां, एकदा सायकलवरून वगैरे आम्ही पडलो होतो किंवा झोपायचं वगैरे आम्ही एवढं फक्त आठवतं. मारामाऱ्या किंवा भांडणं असं नाही आठवत मला. सेटवर नाही झालं. हां, एकदा एक फक्त आठवतं की एक कुठला तरी असा सीन होता ज्याच्यामध्ये आम्हाला ॲक्च्युअलमध्ये म्हणजे स्क्रिप्टमध्ये भांडायचं होतं आणि ते आम्ही काहीतरी स्वतः भांडायला लागलो होतो, असं काहीतरी झालं होतं. असं मला पूर्ण असं एक्झॅक्टली नाही आठवत. पण तुमच्या त्या टीममध्ये सगळ्यात रिअल सगळ्यात खोडकर कोण होतं? म्हणजे सगळ्यात जास्त कोण होतं? की रिअल मस्तीखोर तूच होतास? मीच होतो. आणि आम्ही नाही, दुष्यंत नाही, मीच एक होता. अनुराग एक होता, पण तो सुद्धा लहान होता, त्यामुळे एवढं असं मला नाही आठवत. मीच असेल. खोडकर होतास तू. वा वा, मस्त आहे. तू आईवडिलांना मगाशी क्रेडिट दिलंस. तू आज जे काही आहेस ते खरं तर त्यांचा सपोर्ट ना खूप गरजेचा असतो. मला तेव्हा म्हणजे जेव्हा तू काम करायला सुरुवात केलीस, अगदी म्हणजे दे धमालच्या पण आधी ते आत्तापर्यंत, मला सांग की ते नेहमी तुझ्यासाठी किती उभे असायचे अभिनय क्षेत्रासाठी? बिकॉज ना प्रत्येक आईवडिलांना असं वाटत असतं हे क्षेत्र ऑब्व्हियसली बेभरवशाचं आहे, काम आहे नाही आहे परत आहे. सो ना अशा वेळी आपल्या मुलाकडे एक फिक्स्ड इन्कम असावं हे ऑब्व्हियसली वाटू शकतं कुठल्याही पॅरेंट्सला. सो ते तुला काय सांगायचं नेहमी? मला त्यावेळेला पैसे आपल्याला किती मिळत आहेत, काय मिळत आहेत हे काही माहिती नसायचं.
मला कुठे खर्च करायचे आहेत हे पण माहिती नव्हतं. मला फक्त काय हवं आहे हे फक्त मला माहिती होतं. ते कधी द्यायचं कधी नाही द्यायचं हे आईबाबांनी ठरवलं. आणि मी बाबांच्या बाबतीत एवढं सांगेन की माझं त्यावेळेला जे इन्कम मिळायचं तर त्यांनी बरोबर फायनान्शियली डिसिजन घेऊन त्यांनी ते बरोबर इन्व्हेस्ट केलेले होते. त्यामुळे त्याचा मला तसा खूप फायदा झाला. आणि नको तिथे पैसा खर्च करणं, नको तिथे पैसा उडवत बसणं हे आईबाबांचं कधी विचारच नव्हते. त्यामुळे ते मला पण फायद्याचे झाले. आणि दुसरी गोष्ट अशी की शाळा आणि शूटिंगचा स्टुडिओ वगैरे ह्या ठिकाणी नेणं आणणं हे आईबाबांनी भरपूर वेळेला केलं, त्यांची ऑफिसेस सांभाळून. ते कोणत्या फील्डमध्ये? बाबा मंत्रालयामध्ये होते, मंत्रालयाचा स्टाफ होता, पण ते वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची पोस्टिंग होतं. आई सायन हॉस्पिटलमध्ये होती, टिळक हॉस्पिटलमध्ये क्लार्क म्हणून. ओके, तर त्या नोकऱ्या सांभाळून त्यांनी केले. पण तुला सुद्धा भूषण स्वतःच्या पर्सनॅलिटीमध्ये किंवा अभिनयामध्ये किंवा वागण्या बोलण्यामध्ये आत्ता डिफरन्स जाणवतो तेव्हाचा तू आणि आत्ताचा तू? ऑब्व्हियसली वयानुसार मॅच्युरिटी येते आपल्याला. तुला स्वतःत काय काय चेंजेस जाणवतात कामाच्या बाबतीत पण? मस्ती कमी झाली, खोडकरपणा कमी झाला, आपल्या एमकडे कसं लक्ष द्यायला हवं हे जास्त सुधारलं. कामाच्या बाबतीत बघायचं झालं तर तेव्हा कामासाठी कुठे जायलाच लागायचं नाही. म्हणजे सिरियल्स केल्या मी, फिल्म्स केल्या, ॲड फिल्म्स केल्या, प्रिंट शूट केलं होतं आणि ह्याची कुठेही पब्लिसिटी मी स्वतः न करता ही कामं येत होती. आता मी स्वतः सगळ्या ठिकाणी जातोय, कुठे कुठे भेटतोय. पूर्वी कास्टिंग डायरेक्टर्सच नव्हते. ती जी एक फळी होती डायरेक्टर आणि ॲक्टरच्या मध्ये जी आत्ता आलेली आहे ती पूर्वी नव्हतीच. त्यामुळे काम आवडलं की ऑटोमॅटिकली तुम्हाला ते मिळत जायचं, लक्षात ठेवलं जायचं. डायरेक्टर्स ते कुठल्या सिरियलमध्ये, फिल्म्समध्ये, ॲड फिल्म्समध्ये कोण दिसतंय, कोणाची मुलाखत आली की अरे हा आपल्या लक्षात आहे, हा आपण ह्याला देऊया, असं डायरेक्ट मिळत जायचं. आता ते फक्त एक मीडियम आलं आहे कास्टिंग डायरेक्टरचं. सो आता तुम्हाला कास्टिंग डायरेक्टरकडे प्रत्येक ठिकाणी दरवेळेला जावं लागतं, मेल करावे लागतात, ऑडिशन्स पाठवावे लागतात. ह्या गोष्टी बदल झाल्यात, आत्ता बदल झालेले आहेत. तर तू पब्लिसिटीबद्दल बोललास. खरं तर तेव्हा होती, मीडिया होती, पण खूप लिमिटेड होती. सो असं खूप प्रेशर नव्हतं ना की आपल्याला छानच राहायचंय, टापटीपच काम करायचंय किंवा मुलाखतीच द्यायच्या, तसं काही तुम्ही बिंदास्त असाल ना एकदम. कारण आत्ता देर इज टू मच प्रेशर. एअरपोर्ट लुक सुद्धा आजकाल व्हायरल होतात, राईट? सो हे डिफरन्स पण दिसत असेल ना तुला? हां, म्हणजे खूप त्याच्यामध्ये बदल झालेला आहे. पण शेवटी मी म्हटलं तसं आपल्याला किती बदलायचं आहे, आपल्याला नाही केवढं बदलायचं आहे, केवढं आपल्याला आटोक्यात आणायचं आहे हे आपल्यावरती डिपेंड करतं असं मला वाटतं. तुझं तेव्हाच ठरलेलं की तुला अभिनयातच काम राहायचंय? प्लॅन बी असा होता. मी काही वर्ष जॉब करत होतो. मी कॉम्प्युटर नेटवर्क इंजिनियर आहे, CCNA सर्टिफाईड. हे कोणाला जास्त माहिती नाही. मी काही वर्ष 8-10 वर्ष मी जॉब केला IT मध्ये. आणि कुठल्या मालिकेनंतर का आधी? नाही, मालिकेच्या नंतर सगळं. मी 10 वर्ष मी कुठल्याही क्षेत्रामध्ये ॲक्टिंगमध्ये मी कार्यरत नव्हतो. मी फक्त आणि फक्त जॉब करत होतो आणि साईड बाय साईड फिरणं माझं चालूच होतं. त्यावेळेला मला पुन्हा ह्याच्यामध्ये येण्यासाठी म्हणून एक फिल्म आली होती, 3 इडियट्स. पण माहिती नाही, पण ती नाही मिळाली, ते नाही झालं. मग अजून काही फिल्म्स आल्या होत्या. सो कदाचित मला असं वाटतं म्हणजे पण हे क्षेत्र मला पुन्हा बोलवत होतं म्हणून मग पुन्हा आता ते सगळं सोडलं आणि पुन्हा आता ॲक्टिंगमध्ये आलो आहे. अगदी आधीपासून जेव्हा काम करत असतो ना तेव्हा एकतर तू आत्तापर्यंत ज्या मालिका केल्यास, आधी लोक खूप मालिका बघायची कारण लिमिटेड माध्यमं होती आणि तोच कंटेंट अक्वायर करायचे. आत्ता खूप माध्यमं आहेत, कंटेंट पण वेगवेगळ्या प्रकारचं आहे, राईट? आधी आणि आत्ता ऑब्व्हियसली खूप डिफरन्स आहे कंटेंटच्या बाबतीमध्ये सुद्धा. सो मला सांग, एक काम चांगलं केल्यानंतर दुसरं सुद्धा काम आपल्या हाती चांगलं चाललं पाहिजे, याच्यासाठी तुला बराच वेळ थांबावं लागलं होतं? कधी थांबलास? हो, काही वेळेला थांबलो होतो. पण काही वेळेला एक अशी वेळ येते ना की जिथे तुमच्याकडे कामं नसतात. सो फायनान्शियली तुमची बाजू जर चांगली ठेवायची असेल तर काम, टेस्ट, क्वालिटी हे तुम्हाला नाही बघता येत ॲज अन ॲक्टर म्हणून. बिकॉज तू मला म्हणालीस तसं की ॲक्टरचं फायनान्शियली फ्लो नसतो, अनस्टेबल असतं. त्यामुळे काही निर्णय घ्यावे लागतात. काही गोष्टी आवडल्या नाहीत तरी त्या गोष्टी घ्याव्या लागतात आणि कधी कधी घेतल्यानंतर सुद्धा पश्चाताप होतो, पण दुसरा काही पर्याय नसतो. पैसे मिळत असतात आपल्याला, कारण प्रत्येकाला EMI आणि बिल्स कोणाला चुकले नाहीये, त्याच्यासाठी तर काम करावंच लागतं. दे धमाल नंतर तुला असं वाटतं की आयुष्य थोडंसं बदललं किंवा अजून
वेगळ्या वेगळ्या प्रकारची कामं आपल्याकडे यायला लागली? उलट दे धमालच्या नंतर ना काही फ्लो थोडासा वाढला होता, पण नंतर नंतर कामं कमी झाली. येस, कारण मला बाकीच्या माझ्या ज्या पर्सनल लाईफमध्ये मला लक्ष द्यावं लागलं. खूप काही गोष्टी घडल्या माझ्या आयुष्यामध्ये, पण दे धमालमुळे मला खूप नाव मिळालं. अजूनही लोक त्याच्यावरती त्या कॅरेक्टरवरती प्रेम करतायत आणि मी सुद्धा अजून जाताना येताना मला हाक मारतायत जंप्या म्हणूनच. ते एक कुठेतरी मनाला सुखद असा धक्का देतं आणि खूप बरं वाटतं. पण पुन्हा ज्या वेळेला स्वतःचा विचार येतो त्यावेळेला बाकीच्या गोष्टींकडे बघावं लागतं. मग त्यानंतर तू कोणता प्रोजेक्ट केलास दे धमाल नंतर? दे धमाल नंतर मी आय डोंट रिमेंबर, पण मी काही सिरियल्स केल्या होत्या दे धमालच्या नंतर सुद्धा, पण तेव्हा तसं एवढं चाललं नाही. काय हिंदी मालिका मी केल्या होत्या, हुकुम मेरे आका आणि काय काय केल्या होत्या मी हिंदी सिरियल्स, हिंदी मराठीमध्ये वगैरे. बट कसं असतं मराठीतनं हिंदीत जाऊन काम करणं? हिंदीमध्ये एकदमच थोडं ऑरा वेगळा असतो. बऱ्याच लोकांचा तिथे ॲटिट्यूड वेगळा असतो. आपण आपल्या आपल्या गल्लीमध्ये असल्यासारखं मराठीमध्ये काम करत असतो. हिंदीमध्ये एकदमच सगळं मोठ्या लार्ज स्केलवरती सगळं काम होतं. सो हा एक डिफरन्स आहे. तर नायक या चित्रपटाचा उल्लेख केलास तू, नायक या सिरियलचा, ती कशी मिळाली तुला? ती मला विद्याताईंमुळेच मिळाली. ऋषी देशपांडे त्याचे डायरेक्टर होते. त्यांनी ऑडिशन घेतली होती आणि आवडलं त्यांना कॅरेक्टर. ॲक्च्युली नायकमध्ये माझा सेकंडरी रोल होता, मेन लीडमध्ये मी नव्हतो, पण त्यांना ते आवडलं आणि त्यांनी घेतलं डायरेक्टली. तुझं काय क्रायटेरिया असतो एखादी भूमिका चॉईस करताना? त्यावेळेला काय असं काहीच नसतं ना, काहीच नव्हता. काय आपलं काय कॅरेक्टर आहे, आपल्याला काय बोलायचं आहे, बरोबरचे ॲक्टर्स कोण आहेत, ही कुठल्या मीडियमला दाखवली जाणार, म्हणजे कुठला चॅनल आहे, हे सुद्धा काही तेव्हा बघायचं नाही. म्हणजे बघायचं असतं हे माहिती पण नव्हतं. आई बाबा आणि घरातलं कोणीच या फील्डमधलं नव्हतं ना, त्यामुळे काय काय क्रायटेरिया तुम्ही ठेवायला हवा, इवन पैसे सुद्धा किती तुम्ही मागायला हवेत, ठरवायला हवेत, हे सुद्धा काही माहिती नव्हतं. सो जे मिळायचे ते घ्यायचे. म्हणजे अशा वेळी जेव्हा आपले आई बाबा या फील्डमध्ये नाही आहेत किंवा फारसं कोणी ओळखीचं नाही आहे, अशा वेळी ना एक दडपण किंवा एक प्रकारची भीती पण असू शकते की बाबा ही इंडस्ट्री आपल्याला कसं ट्रीट करेल, किंवा अनेक जण सांगतात काम देतो काम देतो, पण सगळेच देतात असं नाही, राईट? अशा वेळी मला सांग की एका नटाची मनस्थिती काय असते किंवा तुझी काय असते, होती? दडपण होतं का कधी कसलं? लहानपणी तर असं काही दडपण नव्हतं, कारण काही कधी काय मिळेल काही नाही काही माहिती नसतं. आत्ता असं थोडं दडपण जाणवतं आहे की एक प्रोजेक्ट संपला, एक प्रोजेक्ट आत्ता आहे, पुढचा प्रोजेक्ट कधी मिळेल, कसा मिळेल, कुठला मिळेल, काय स्केलचा असेल, हे काही माहिती नसतं. सो जो मिळालेत त्याच्यावरती आनंद तुम्ही उपभोगायचा, पण भरपूर उडवायचा नाही पैसा, पुढच्या गोष्टीसाठी ठेवून द्यायला हवा, ह्या गोष्टी असतात. पण शेवटी दडपण हे असतंच की तुम्ही किती काय कसं करताय, पुढचं काम कधी मिळेल हे काही माहिती नसतं. अगदी. काय आहे पुढचं काम सांगू शकतो? कळेल. काही गोष्टी केलेल्या आहेत, त्या अडकल्या आहेत कुठे माहिती नाही, पण त्या येतील आणि आता काही गोष्टींवरती बोलणी सुरू आहेत. पण या इंडस्ट्रीमध्ये तुला कोणी कोणी मदत केली? मदत म्हणजे मदत अशी नाही म्हणता येणार, त्यांना माझी गरज होती, मला त्यांची गरज होती. सो पण मेन म्हणजे आपण म्हणतो ना गॉडफादर फक्त विद्याताई. म्हणजे त्यावेळेला. आत्ता कसं मी स्वतःच सगळ्या ठिकाणी जातोय, माझं अजून तसं कोणी मॅनेजर किंवा असं मी काही ठेवलेलं नाही आहे. म्हणजे त्या लेवलला मी अजून नसेन, पण PR किंवा मॅनेजर ह्या गोष्टी एवढ्या असं अजून मी काही ठेवलेलं नाही आहेत. सो मला असं वाटतं की आत्ता फक्त मीच माझं करतोय, पण त्यावेळेला फक्त विद्याताईंनीच मदत केली. अगदी. आणि ना अनेक कलाकारांनी मुलाखतींमध्ये माझ्या सांगितलेलं आहे की ते समोरनं काम मागतात फोन करून, कारण काय आपल्याला या क्षेत्रात काम करायचंय, तर त्याच्यामध्ये काही वाईट नाहीये एखाद्याला फोन करून की काही असेल तर मला कळव. मला सांग भूषण, तू सुद्धा करतोस हे? हो, ऑफकोर्स, हे करावंच लागतं. आणि इवन कसं आहे आत्ता मराठीमध्ये कसं आहे की मराठीमध्ये असं कोणी कास्टिंग डायरेक्टरच नाही आहेत. कोणाकडे काय काम आहे काय काम नाही आहे, कुठल्या लेवलचं काम आहे, कुठल्या मीडियमचं काम आहे, काही माहिती नाही. सो प्रत्येकाला फोन करून भेटावं लागतं, फोन करावं लागतो आणि सांगावं लागतं. हिंदीमध्ये कसं आहे की प्रत्येक ठिकाणी कास्टिंग डायरेक्टर्स आहेत, प्रत्येक मीडियमचे कास्टिंग डायरेक्टर्स ठरलेले आहेत. म्हणजे ॲड फिल्म असो, प्रिंट शूट असो, वेब सिरीज, सिरियल्स, फिल्म्स, प्रत्येकाचे कास्टिंग डायरेक्टर्स असतात.
त्यामुळे त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचलात की ती कामं तुम्हाला बरोबर मिळत जातात. मी आता हिंदीमध्ये पण काही सिरियल्स केल्या, पिक्चर्स केले, ॲड फिल्म्स माझ्या चालू असतात हिंदीमध्ये. सो ह्या लोकांना मला काही सांगावं लागत नाही. ती लोकं स्वतः येतात, काम बघतात, त्यांना काम दिसतं, ती लोकं स्वतः येतात आणि ते मिळतं. हां, म्हणजे डिपेंड. ती लोकं आल्यानंतर लगेच काम मिळत नाही, ऑडिशन द्यावी लागते. देतोस तू ऑडिशन? हो, ऑफकोर्स. ऑडिशन म्हणजे मी काय त्या अमिताभ बच्चन की लगेच काम आलं की मला मिळालं अशा लेवलचं मी नाही आहे अजून तरी. सो काम येतं, त्याची ऑडिशन द्यायची, मग ते तुम्हाला शॉर्टलिस्ट करतात आणि मग त्याच्यातून सिलेक्शन होतं. आणि आत्ता तर सेल्फ ऑडिशन हा प्रकार आहे, आपणच आपलं ऑडिशन शूट करून द्यायचं. हो. मला इतक्या वर्षातला ऐकायला आवडेल भूषण, एखादा तुझा ऑडिशनचा किस्सा की तो कमाल धमाल किस्सा आहे तो, की तू कधीच नाही विसरू शकत. मे बी ते खूप छान सुद्धा झालं असेल ऑडिशन किंवा ते अगदीच वाईट झालं असेल तुझ्या मते, तर तो कुठलं ऑडिशन तुझ्या लक्षात राहतं? 3 इडियट्सचं एक होतं आणि एक फिल्म होती सैफ अली खान बरोबर, त्याची ऑडिशन मला आठवते की खूप मोठी स्क्रिप्ट दिलेली होती आणि त्याच्यावरती मला काम करायचं होतं. ते कॅरेक्टरच असं अफलातून होतं ना की मला त्याचे डायलॉग्स म्हणताना खूप हसू येत होतं आणि मस्त अफलातून होते ते डायलॉग्स. सो मी 3 दिवस लावले होते. अजून मला काय मी स्वतःच्या 3 ऑडिशन बनवल्या, त्या 3ही मी रिजेक्ट केल्या मीच माझ्या बनवून, आणि मग 4थी ऑडिशन मी बनवली. ती मला बाबांना खूप आवडली. मी ती तिथे पाठवली. ती पाठवल्या त्यांनी शॉर्टलिस्ट केलं, त्यांनी सिलेक्ट केलं, सगळं बोलणी झाली आणि मग आयत्या वेळेला ते कॅन्सल झालं. पण ती जी ऑडिशन दिलेली ना ती मला इथे लागली होती. म्हणजे अफलातून काही कामं अशी असतात ना की म्हणजे काही अशा सीन असतात, शॉट्स असतात जे तुम्ही केल्यानंतर तुम्हाला खूप आवडतात, काही तुम्हाला नाही आवडत. पण जे आपले आवडलेले असे सीन्स आहेत त्याच्यावर आपण शॉर्टलिस्ट होतोय, सिलेक्ट होतोय आणि मग नंतर ते जात आहे, त्याचं खूप वाईट वाटतं. तू विचार करतोस पण रिजेक्शनचा? हां, ऑफकोर्स. रिजेक्शन आणि सिलेक्शन हे दोन्ही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्यामुळे रिजेक्शन केल्यानंतर काही गोष्टी का रिजेक्ट झाल्या ते बघून तुम्हाला तुमचे इम्प्रूव्हमेंट करता येते. इवन मी संजय लीला भंसालीचं पण एक प्रोजेक्ट करत होतो. ते पुढपर्यंत आलं, सगळं झालं, पण आपण म्हणतो ना हिंदीमध्ये म्हणतात हात में आया मुंह ना लगा, तसं काही गोष्टी झाल्या. एक होते अनिल कपूरचा नाही, जावेद जाफरीचा मुलगा होता, मिझान जाफरी, त्याच्याबरोबर त्याचं एक तो फिल्म होती ती हिंदी, मला नाव आता आठवत नाही आहे. तो बनला आहे चित्रपट? चित्रपट झाला, तो रिलीज झाला तो. ओके. हां, पण ते ॲक्च्युली त्रासदायक असते नटासाठी की इथपर्यंत आलो आणि झालं नाही. फेरारी की सवारीमध्ये माझं मी शॉर्टलिस्ट झालो होतो. 3 इडियट्समध्ये मी शॉर्टलिस्ट झालो होतो. पण ते शेवटी आपण नशिबावरती सोडून द्यायचो. तुमच्या डेस्टिनीमध्ये असेल ते होतं. यू बिलीव्ह डेस्टिनीवर वगैरे? ऑफकोर्स, सगळ्या गोष्टी त्याच्यावरतीच आहेत. तू बघ ना, साधा विचार कर. म्हणजे लहानपणी मी कुठलाही ऑडिशन न देता, कुठल्याही मॅनेजरला, डायरेक्टरला न भेटता, इवन काय भेटायचं असतं हे सुद्धा माहिती नसताना ऑटोमॅटिकली माझ्याकडे सिरियल्स, पिक्चर्स आणि ॲड फिल्म्स, प्रिंट शूट ही कामं येत होती. कुठेही काही पब्लिसिटी केली नव्हती. आता तुला माहिती आहे की बऱ्याच ठिकाणी तुमच्या मुलाखती आणण्यासाठी, पब्लिसिटी करण्यासाठी पैसे दिले जातात. त्यावेळेला स्वतःहून येत होते. आता मी हातपाय मारून सुद्धा काही होत नाहीये. सो हे डेस्टिनी आहे. ते जेव्हा असेल तेव्हा तो योग आहे. तर जेव्हा तुमचे दरवाजे उघडायचे तेव्हा ते उघडणार. तुम्ही कितीही आदळापट करा, तुम्ही कितीही हातपाय मारा, काही नाही. आणि कधी कधी असं असतं की घर बसल्या तुम्हाला मिळतं, त्याच्यासाठी काही हातपाय मारायची गरज नाही लागत. अगदी. पण मला सांग, इतक्या वर्षातला तू आता इतक्या मालिका केल्या आहेत, मराठी, हिंदी, एखादा असा अनुभव एखाद्या मालिकेच्या किंवा चित्रपटाच्या सेटवरचा की तो तू तुझ्या गाठीशी बांधून ठेवलायस, की तो म्हणजे खूप हॅपनिंग असेल तो अनुभव, किंवा एक असं घडलं पाहिजे सतत आपल्यासोबत, किंवा असं कधी घडायला नको आपल्यासोबत, 2 प्रकारचे अनुभव असतात. सो एक असा अनुभव तुझ्या बाबतीतला जो कायम तुझ्या लक्षात राहतो, तो आज कोणता शेअर करशील? मी एक हिंदी फिल्म करत होतो. त्यात मला सांगितलं होतं जे कॅरेक्टर ते मला मिळालंच नाही, आणि आयत्या वेळेला मला एक भलतंच कॅरेक्टर मिळालं. सो ते मला वाईट वाटतं की ज्या वेळेला तुम्ही कबूल करतात की हे कॅरेक्टर तुम्हाला मिळेल आणि त्याचंच काम आहे, त्या वेळेला ते कॅरेक्टर कॅन्सल करून दुसऱ्याला दिलं जातं,
आणि मग तुम्हाला एक भलतंच कॅरेक्टर देऊन त्यावरच काम करावं लागतं, हे खूप वाईट वाटतं. सो हे एक मी गाठी बांधलं आहे की मला जे पाहिजे, ज्याच्यासाठी तुम्ही साईन केलेलं आहे, ज्याच्यासाठी तुम्ही मला निवडलेलं आहे, तेच मी करणार, दुसरं मी काही नाही करणार. अगदी. आणि पेशन्स इज द की, यावर जर विश्वास बसला हो, असेल ना, हो, तर की जरा नक्की, थांबूया, नक्की. छान नक्की काम येईल हो, आपल्याकडे. पण कधी कधी कसं असतं ना, पेशन्स ठेवून सुद्धा कधी मिळेल. सी, मी तुला म्हटलं ना, ॲक्टिंग हे फील्ड असं आहे ना की तुम्हाला थांबून कधी मिळेल, केव्हा मिळेल, कसं मिळेल, कुठलं मिळेल, काही माहिती नसतं. बरोबर बरोबर. असं असं आहे तर झंप्याची गोष्ट आत्तापर्यंतची. मस्त यार. आणि मी तुझं सोशल मीडिया पण बघितलं ना, तू रील्स वगैरे मस्त करतोस, तुझे ट्रॅव्हलचे फोटोज देत, किंवा मी रिसेंटली तुझी बाबू भैयाची रील बघितली, किंवा तू झंप्याच्या काही व्हिडिओजला व्हॉइस ओव्हर देऊन केलंयस. सो या सोशल मीडिया कंटेंटच्या मागे पूर्ण तुझं क्रिएशन असतं? हो, म्हणजे काही आयडिया मला कुठून कुठून मिळत असते, कोण कोण काय काय बनवतं हे बघून मी सगळं सध्या करतो आहे, पुढचं माहिती नाही. हां, ते मस्त केलंस तू बाबू भैयाचं हेराफेरीमधलं, मला ऐकायला आवडेल जरा ते. मला कसं आहेत ना, अजूनही माझं त्याच्यावरती काम चाललं आहे की अजून माझ्या काही आवडीच्या अशा काही फिल्म्समधले काही सीन्स आहेत, काही ॲक्टर्स आहेत मी ज्यांना फॉलो करतो. म्हणजे परेश रावल इट्स फंटास्टिक ॲक्टर, त्यांचं प्लेसुद्धा काही काही ते त्यांनी केलेलं आहे. त्यांनी आपल्या मराठी सिनेसृष्टीचं खूप कौतुक केलं, संगीत देवबाभळी नाटकाचं त्यांनी खूप कौतुक केलं होतं. त्याच्यावरती पण माझं काही काही काम चालू आहे, बघू. म्हणजे माझं सुद्धा आत्ता मी जस्ट रील्स करायला सुरुवात केली आहे. अजून काय कसं करतात, एडिटिंगमध्ये कधी कधी चुकतं आणि काय काय त्या गोष्टी चालू आहेत, म्हणजे पाईपलाईनमध्ये आहेत काही गोष्टी. अगदी. आणि यू थिंक ना की आपल्याला आत्ता अनेकदा ना फॉलोअर्स बघून काम दिलं जातं, आणि तुम्ही सोशल मीडियावर किती ऍक्टिव्ह आहात हे बघितलं जातं. जेव्हा तू सुरुवात केलीस कामाला फार लहान वयात, जेव्हा सोशल मीडियाचा एसही नव्हता, राईट? सो आत्ता डिफिकल्ट जातं का रे स्वतःला सोशल मीडियावर वेल मेंटेन ठेवायला? हो, जातंय. सी, कारण मीडियमच आपणच सांभाळायचं, आपणच सगळं बनवायचं, आणि हे मला चुकीचं वाटतं. म्हणजे 100% हे चुकीचं आहे असं मला वाटतं. सी, आत्ता कसं झालं आहे की ॲक्टिंग ही पूर्ण वेगळी गोष्ट आहे. सेटवरती तुम्ही त्या कॅरेक्टरमध्ये घुसता, ॲज अन ॲक्टर म्हणून तुम्ही त्या कॅरेक्टरला खूप काही देत असता. ते तुम्ही सोशल मीडियावरती तुम्ही किती ॲक्टिव्ह आहात हे बघून ते काम देणं हे पूर्णपणे चुकीचं असं मला वाटतं. सो पण तरी खूप कठीण जातं. म्हणजे सोशल मीडियावरती काय काय किती किती कसं कसं बनवत राहायचं, केवढं ॲक्टिव्ह राहायचं, रीच वाढवा, फॉलोअर्स वाढवा, लाईक्स, कमेंट्स आणि एवढ्या सगळ्या गोष्टी. हां, मी आता सध्या फक्त जुन्या गोष्टी ॲड करतोय, एक 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 आणि मग त्याच्यावरती काम चालू आहे. बघू, म्हणजे अजून कसं काय ॲक्टिव्ह राहता येईल तर विचार चालला आहे. अजूनही काही गोष्टी आहेत प्लॅनिंगमध्ये, म्हणजे प्लॅनिंग चाललं आहे त्याचं, बघू. क्या बात यार. पण तुला तो दिवस आठवतो का जेव्हा झंप्या या व्यक्तिरेखेचा शेवट झाला होता आणि मालिका संपत होती? आणि ऑब्व्हियसली आत्ता सगळेजण सांगतात की किती इमोशनल मुवमेंट वगैरे असते, कारण आता माध्यम आहे. तेव्हा तर काही माध्यम नव्हतं की तुम्ही कुठे एक्सप्रेस व्हाल. तुला आठवतो तो दिवस की जेव्हा संपती आता मालिका आणि आता उद्यापासून आपण नाही पुन्हा सेटवर येणार आहोत, तो दिवस आठवतो? हो, म्हणजे शेवटचा दिवस होता, त्याचं काहीतरी शूट परळला झालं होतं. तुमचं सेट कुठे होता? परळला? हां, नाही, वेगवेगळ्या ठिकाणी होते. काही शूट चुन्नाभट्टीला व्हायचं, काही परळला व्हायचं, परळ विलेजमध्ये, आणि काही दादरला व्हायचं. वेगवेगळ्या ठिकाणी होतं. शाळा वेगळी होती आणि माझ्या घरातलं वेगळं होतं, सोसायटी वेगळी होती, ग्राउंड, असं वेगवेगळ्या ठिकाणी शूट व्हायचं. परळला एक सोसायटीमध्ये आमचा शेवटचा सीन झाला होता आणि त्यावेळेला आम्ही सगळेजण अक्षाबुक्षी रडलो होतो. इवन मी तर ते जे कपडे, सीन आणि युनिफॉर्म वगैरे जे होता त्याला मी एकदम असं, मला म्हणजे थांबता येत नव्हतं, एवढं मी रडत होतो. म्हणजे मी तुला खरं सांगू ना, झंप्याने मला ना, मी आत्तासुद्धा इंस्टाग्रामवरती काही रील्स टाकतोय, काही अवॉर्ड्सबद्दल टाकलं आता. सो एवढे जण त्याच्यावरती कमेंट्स करतायत आणि ते बघून ना, म्हणजे सगळ्या कमेंट्स नाही वाचू शकत आणि सगळ्या कमेंट्सना उत्तर नाही देऊ शकत तेवढं, पण ज्या कमेंट्स मी बघतोय ना, मला खरंच बरं वाटतं. अजूनही त्यांच्या मनामध्ये मी आहे, ते कॅरेक्टर आहे. मला तर मध्यंतरी कोणीतरी भेटलं होतं की त्यांनी सांगितलं की माझ्या दोन्ही मुलांना मी तुझं दे धमाल दाखवलं,
तू पण त्यांचा फॅन आहेस. म्हटलं वा, खूप बरं वाटतं. आणि अवॉर्ड सुद्धा दिले ना त्या Award सुद्धा तुला दिले. हो, तुला अल्फा गौरव. अल्फा गौरव तुला मिळाला, तुला मटा सन्मान सुद्धा मिळाला होता ना त्याच वर्षी. हो. करेक्ट, तू फोटो टाकला होता आता हो, आता- रिसेंटली आताच टाकला. त्या 2 अवॉर्ड्स बरोबर. छान असतं ना यार, एवढ्या लहान वयात पुरस्कार मिळतात आणि अभिनयाचं कौतुक होतं राईट. येस. आणि अभिनयाबद्दल ना अशी कसं आहे ना की एक आत्मविश्वास वाढतो तुमचा, की तुम्हाला असं कोणीतरी बघितलं. सी मी तुला खरं सांगू ना, त्यावेळेला हे असं काय मिळतंय, हो हो हॅलो बाय बाय वगैरे एवढं करून ते जातं. पण आत्ता त्याची जाणीव होते की ते काय होतं. बरोबर आहे. आणि एव्हरग्रीन ना आत्ता सुद्धा त्या आता काय होतं माहिती, अनेक मालिका येतात, संपली मालिका की एवढं लक्षात नाही राहत, बट आधीच्या वादळ वाट म्हणा, आभाळ माया म्हणा किंवा तुमची मालिका ह्या अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. हे क्रेडिट आहे खरं तर त्या स्क्रिप्टचं, त्या अभिनयाचं. कमाल आहे. पण मला सांग की तुला आत्ता फ्युचरमध्ये कशा कशा प्रकारच्या भूमिका करायच्या आहेत? काय आहे एक स्वप्नातली भूमिका जी खुणावतीये भूषणला? मला वेगवेगळ्या अशा प्रकारच्या भूमिका म्हणजे काही गुंडांच्या भूमिका मला करायच्या आहेत. एक आत्ता मी निगेटिव्ह रोल केला होता हिंदीमध्ये, मेरे साई सिरियल होती, त्याच्यामध्ये मी निगेटिव्ह रोल होता. तो रोल अफलातून होता. त्या कॅरेक्टरने माझ्याकडनं खूप काही घेतलं माझ्याकडनं, आणि मी पण त्या कॅरेक्टरला खूप काही दिलं. तशाच भूमिका किंवा डान्स करता येतील अशा भूमिका, आणि प्रेक्षकांना ज्या भूमिका आवडतील डान्स आवडते. हो, डान्सची आवड आहे. करता येत नाही एवढ्या, पण हळूहळू अशा भूमिका मिळाल्या तर मला आवडतील. क्या बात. आणि लवकर मिळू देत तुला त्या सगळ्या भूमिका. भूषण पण थँक्यू सो मच, तू वेळ दिलास आणि इतक्या छान गप्पा मारल्या. मला सुद्धा प्रश्न होता की यार काय करतात हे चाइल्ड आर्टिस्ट आत्ता, म्हणून म्हटलं की चला आपण जरा बघूया झंप्या सध्या काय करतं आयुष्यामध्ये. पण खरंच मजा आली तू अशी गप्पा मारून. ऑल द व्हेरी बेस्ट, आणि काम करत राहा, भेटत राहा मुलाखतींसाठी. थँक्यू.